आज बाजारातून लोणचं करण्यासाठी या पोपटी मिरच्या मी घेऊन आलेली आहे। या कमी तिखट असतात। सोबतच गाजर आपल्याला लागणार आहे आणि हे आवळे। तर आवळा, गाजर आणि ही मिरची ही सगळी स्वच्छ धुवून कोरडी झाल्यानंतर बारीक अशी स्लाइसमध्ये कट करून घेतली आहे। मिरची जी आहे ती मधून चिरा पाडून कट करून घेतलेली आहे, जेणेकरून मसाला छान आतपर्यंत मुरेल। एक अखंड लिंबाचा रस यावरती पिळून घेतलेला आहे। हळद घातलेली आहे, लाल मिरची पूड घातलेली आहे। सोबतच यावरती चाट मसाला 1 चमचाभर या ठिकाणी मी ॲड केला आहे। तर एव्हरेस्टचा हा चाट मसाला ॲड केला आहे। सोबतच चवीनुसार मीठ, साधारण 1.5 चमचा मीठ इथं घातलं आहे। त्यानंतर हे सगळं छान मिक्स करून घेणार आहे। आणि या ठिकाणी 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, बडीशेप 1 चमचा, धने 1 चमचा, ओवा 1 चमचा आणि थोडेसे मेथीदाणे आपण कढईमध्ये गॅसवरती छान गरम करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मिक्सरला याची बारीक अशी पावडर बनवून घेतलेली आहे। तेल इथं मी 4 चमचे गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये हिंग एक अर्धा चमचा घातलेला आहे। आता यामध्ये हे आपण मसाला लावून ठेवलेले काप ॲड करायचे आहेत। सोबतच मिक्सरला बारीक वाटलेली ही पावडर ॲड करायची आहे। तर लोणच्याचा हा इन्स्टंट मसाला आपल्याकडे तयार असेल तर अगदी झटपट लोणचं तयार होतं। आणि गॅसवरती ठेवून याला परत एक 5 ते 10 मिनटं मंद आचेवरती आपण गरम करून घ्यायचं आहे, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे ऊन तर दाखवता येणार नाही आहे। पण गॅसवरती छान असं तेलात हे मसाले गरम केले की हे लोणचं टिकायला मदत होते। आणि हे सगळं थंड झाल्यानंतर आपण काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे। आणि चपातीसोबत, पराठ्यासोबत हे जे लोणचं आहे ते खूप भारी लागतं। नक्की ट्राय करा।